महाराष्ट्रातले पाहिले, या टेक्नॉलॉजीची सुरुवात पहिल्यांदा कोकणात भात पिकापासून झाली आणि ते पण व्हिडिओ मी पाहिले. त्यानंतर कोळेकर सर, खंडागळे साहेब यांचे व्हिडिओ पण माझ्या बऱ्याच वेळा पाहण्यात आल्यानंतर मी याच्यावर थोडंसं विचार मंथन केलं, ही खरंच सिस्टीम फायदेशीर आहे का. मग मी प्रयोग म्हणून पहिल्यांदा या शेतामध्ये माझ्या पहिल्यांदा नांगरट करून नंतर रोटावेटर केले आणि नंतर मी हे 4 फुटाचे बेड तयार केले. 4 फुटाचे बेड तयार केल्यानंतर याच्यावर मी हरभरा बी याला टोकन यंत्राच्या साहाय्याने ह्याला मी टोकन केलेलं आहे. टोकन केल्यानंतर मी वेळोवेळी खंडागळे सरांना या संदर्भात माहिती विचारत होतो आणि या हरभऱ्याची लागवड ही 30 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आलेली आहे. हरभऱ्याची लागवड ही 30 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आली. आज मी तिला माझा हरभरा पहा, याच्यावर मी ड्रीप सिस्टीम पण नंतर टाकली. सुरुवातीला बेडच्या मधून मी पाणी दिलं होतं आणि खरंच सांगतो की या पद्धतीमध्ये याच्या अगोदर ह्याच प्लॉटमध्ये मी सोयाबीन पण केलं होतं. ते मला 9 क्विंटल झालं होतं. पाऊण एकरामध्ये 9 क्विंटल सोयाबीन झालं होतं. आणि या पद्धतीमध्ये एक आहे की पहिल्यांदा या रानामध्ये सोयाबीन होतं, त्याला मी पूर्णपणे न कापता त्याचा बुडाचा भाग तसाच ठेवला आणि त्याच्यावर ग्लायकोसेल हे फवारून मी 8-10 दिवस पुन्हा थांबलो आणि नंतर हरभऱ्याचं याच्यावर मी टोकन केलं आहे. आणि टोकन करताना मी याच्यावर सिंगल सुपर फॉस्फेट DAP ही खतं मी दिली त्याला. त्यानंतर याच्यात आत्तापर्यंत टोटल 2 फवारण्या झालेल्या आहेत. अळीनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिक हे ह्याला मी दिलेलं आहे. आता एक शेवटची फवारणी मी अजून एक 2% युरिया, 13-0-45 एक अळीनाशक आणि एक बुरशीनाशक अशी करणार आहे. आणि हा हरभऱ्याचा प्लॉट निघाल्यानंतर पुन्हा त्यावेळेस जे पण पीक करण्याची संधी मिळेल तर याच बेड न काढता फक्त ह्याची थोडीशी देखभाल करून याला खाली गेलेले बेड मी असे पुन्हा माती लावून घेणार आहे. आणि ह्यात काय होतं की पुन्हा आपल्याला ट्रॅक्टरवाल्याला बोलवावं लागत नाही, काही लागत नाही. हा बघा माझा 30 नोव्हेंबरचा हरभरा. तरी मला शेतीतलं एवढं काही कळत नाही अजून, मी सरकारी नोकर आहे, तरी एक मला थोडंसं समाधान वाटतं आहे आपण केलेलं. तर ह्याचं मोलाचं मार्गदर्शन म्हणजे खंडागळे सर, ते कोळेकर सर, बेडवाल साहेब यांचे मी व्हिडिओ बरेच बघितले आणि नंतर मी पुढं त्यांच्याच पद्धतीने माझ्या दुसऱ्या क्षेत्रात मका वगैरे हे पीक करणार आहे. आता तिथं ऊस आहे, त्यानंतर मी ही पिकं करायला सुरुवात करणार आहे. तर यासाठी ही खरंच कमी खर्चाची, जो शेतकरी दिवस रात्र वैतागून गेलेला आहे की खर्च, पण या पद्धतीत शेतकऱ्यांचा बराच खर्च माझ्या मते तर कमी होतो. आणि त्यामुळं मी सांगतो तुम्हाला, मराठवाड्यातले फुलंब्रीचे जे खंडागळे सर आहे, तुम्ही त्यांना कधीही फोन करा, ते तुम्हाला नाही म्हणणार नाही. त्याची ते तुम्हाला तंतोतंत माहिती सांगतात. आणि तणनाशकानेच नायनाट इथं करायचा. पहिल्यांदा या रानात सोयाबीन होतं, ते सोयाबीन काढल्यानंतर मी त्याच्यावर राऊंडअप हे मारलं, त्यामुळं ते पूर्णपणे रान व्यवस्थित होऊन पुन्हा यात मी हरभऱ्याचं टोकन केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत त्याला 3 वेळेस पाणी पण देऊन झालेलं आहे. आणि त्यामुळं आता बघा हा हरभरा अजून किमान 1 महिना तरी ह्याला मला वाटतं आहे की
काढायला अजून टाईम जाईल. पण हे ह्याच्या अगोदर मी सोयाबीन पण केलं होतं, ते पण मला 9 क्विंटल झालं होतं पावणे एकरामध्ये. तरी ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी या पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या खर्चाची बचत बी करावी. आणि पहिल्या पद्धतीत आपण ऐकत होतो की रान तळायला ठेवा, पुन्हा 2 महिन्यांनी करा. पण SRTमध्ये रान तुमचं पडीक अजिबात राहणार नाही. एक पीक झालं की लगेच तुम्ही त्याच्यात 10-15 दिवसाच्या आत पुन्हा दुसरं पीक उभारू शकता. पण बेडवर केलं पाहिजे. ह्यात सर्वात महत्त्वाचं बेड आहे. कारण पावसाचं अति जरी पाणी झालं तरी ते निघून जातं आणि पाणी जरी कमी पडलं तरी एवढा काय प्रॉब्लेम होत नाही. बेडमध्ये पाणी साठलं जातं असा SRTचा सिद्धांत आहे. त्यामुळं हा हरभरा मला तरी आता व्यवस्थित वाटतोय. आपण बी त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा. एवढं करून थांबवतो. चांगला आलाय काय काय बंगाला 5 मिनटं झाली का?